हॅलो एव्हरीवन. माझं नाव आहे गायत्री आणि माझ्या मिस्टरांचं नाव आहे यादगिरी. तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता, गाया गया म्हणजे काय आहे नक्की? तर सांगायचं असं की गाया म्हणजे माझं जे नाव आहे गायत्री, त्याचं फर्स्ट लेटर आणि माझ्या मिस्टरांचं जे नाव आहे यादगिरी, त्याचं फर्स्ट लेटर यूज करून आम्ही गाया स्कूल्स असं नाव ठेवलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की आपण आता शॉपमध्ये शिफ्ट झालेलो आहोत. बऱ्याच जणांना माहिती आहे आणि बऱ्याच जण अजून पण कन्फ्युजनमध्ये आहेत. बरेच जण आपलं जे कार्ड बाहेर लागायचं, ते बघून त्यांना वाटतं की बंद आहे म्हणजे जाळ्यात खूप आईस्क्रीम हे बंद आहे. त्याच्यामुळे ते रिटर्न जातात. तर असं नाहीये गाईज. आपण शॉपमध्ये शिफ्ट झालेलो आहोत. पाऊस असल्यामुळे आपण आतमध्ये शिफ्ट केलेलं आहे. तिथे आपल्याला बसण्यासाठी अरेंजमेंट सुद्धा आहेत. तर तुम्ही कार्ड बघून परत जाऊ नका. तर शॉपमध्ये शिफ्ट केलेलं असल्यामुळं तुम्ही शॉपमध्ये व्हिजिट करा आणि आपण आता फालुदा सुद्धा स्टार्ट केलेला आहे. तर आम्हाला तुम्हा सगळ्यांचे रिव्ह्यूज हवे आहेत, की फालुदा कसा आहे? आमच्याकडून काही चुकतं नाहीये ना, बरोबर आहे ना? तर सगळ्यांनी लवकरात लवकर या आणि फालुदा ट्राय करा. आणि सांगायचंच आहे की बऱ्याच दिवसापासून आपल्या इथे खूप जोरजोरात पाऊस आहे. गेल्या 2 दिवसामध्ये आपला शॉप पण बंद होता. जस्ट बिकॉज ऑफ माझे मिस्टर जे आहेत त्यांची तब्येत जरा बिघडली होती. त्याच्यामुळे आम्ही शॉप बंद ठेवला होता आणि पाऊस पण खूप जोरात आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. तर आजपासून आपला शॉप चालू आहे. फालुदा सुद्धा तुम्हाला ट्राय करायला मिळेल. आईस्क्रीम आहे आपल्याकडे आणि गरमागरम वॉफर सुद्धा तुम्हाला मिळतील खायला. तर सगळ्यांनी लवकरात लवकर या, टेस्ट करा आणि सांगा आम्हाला कसं आहे. आणि आज ॲक्चुअली ब्लॉग काढायचा रिझन असा आहे, की मी खूप आधीपासून ह्यांना म्हणत होते, की आपण ब्लॉग स्टार्ट करूया, ब्लॉग स्टार्ट करूया. पण यांचं म्हणणं असं होतं, की तू 2 दिवस नसतेस, तर तेव्हा मग आपण काय करायचं? कारण 2 दिवस मी माझ्या जॉबसाठी पुण्याला जाते. मग तेव्हा काय करायचं असा प्रश्न होता. त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो, बनवलो नव्हतं. आज पाऊस खूप जोरजोरात आहे. आम्ही 6 पासून शॉप ओपन केलेलं आहे आणि आता 12 वाजले आहेत. आतापर्यंत एक सुद्धा कस्टमर आलेले नाहीयेत. खूप बसून-बसून कंटाळलो होतो. खूप विचार करत होतो, की काय करता येईल? नवीन दुसरं काही करता येईल का? किंवा बिझनेस रिलेटेड आम्ही बोलत होतो. मग त्याच्यानंतर मग विचार बसून-बसून कंटाळा आला होता. म्हणलं, की चला आपण आजपासून श्री गणेश करूया आणि डेली व्लॉगला सुरुवात करूया. तर तुम्हाला कसं वाटेल डेली व्लॉग्स आमचे बघायला आवडतील का नाही? हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका गाईज. कारण आपले जे जुने कस्टमर आहेत, जे जुडिओच्या समोर आपला कार्ट लागायचा ते कस्टमर किंवा बऱ्याच जणांना